नमस्कार नमस्कार. नमस्कार नमस्कार एवढं 3च शब्द स्क्रिप्ट मध्ये लिहिलेले आहेत. पुढे कंसात लिहिलेलं आहे प्रभ्या वाटेल तर बोल. लेखक दर्शन त्या वसाड्याला म्हटला अरे लिहून दिलंस तरच मला धड बोलता येत नाही ते मी उत्स्फूर्त काय बोलणार आहे. उत्स्फूर्त हा शब्द जवळ मी 75 वेळा पाठ केला तेव्हा इथे येऊन बोललो. लक्षात राहत नाही म्हणून हातावर सुद्धा लिहून आणलेला आहे. हा बघा क्लोज घे. काय आहे तुम्हाला सांगतो हो माझ्याबरोबर स्किट करायचा म्हणून सुचतील तेवढी जोडाक्षर त्यांना लिहून ठेवला नाही. त्याला म्हटलं हे बरोबर नाही आहे. थेट गेलो गोस्वामी सरांकडं. म्हटलं हो सर हो केवढी जोडाक्षर आहेत मला झेपणार नाही. हवं तर मला ठेवा नाही तर काढून टाका. ते म्हटलं निक. मग म्हटलं थांबावा. कसं आहे प्रसाद सर बोला. प्रत्येकाचं स्ट्रगल ना लय वेगळं आहे. खरंय. तुमचं स्ट्रगल वेगळं माझं स्ट्रगल वेगळं. माझं स्ट्रगल बघा कसं आहे तर. हा. म्हणजे झक मारी तिथं यायचा विनोद नसला तरी त्याला उलटा सुलटा करून वाजवायचा आणि असला तर त्याला उलटा सुलटा करा तरी पाडायचा. वा बोरे वा वा वा. काय स्किट कसंही झाला तरी शालू आहे ना मला सावरायला. अग शालू झोका दे गो मैना. अग शालू झोका दे गो मैना. शालू झोका दे गो मैना. शालू झोका दे गो मैना. नाही. हा कोण हाय गावरान मेवा. अगं कोण आहेस तू. कोण आहेस. मनाने वलिकली हो. अरे म्हणूनच विचारला कोण आहेस तू. सई तामणकर. डावीकडची सई तामणकर. चवड्यावर चालणारी प्रियदर्शनी. मम्मा स्किट संपवून घरी निघालेली विशाखा सोबेला. अरुण कदम. मी हा अरुण अगं पण सांग कोण आहेस ते सांगशील का नाही. ए जवळ येऊ नको सांग कोण आहेस ती. नाही असं नाही करायचा. नाही लांबून सांग नको कोण. शालू. म्हणजे आतापर्यंत मी रसिक प्रेक्षकांसमोर आतापर्यंत मी रसिकांसमोर सादर केलेली ती माझी शालू प्रत्यक्षात माझ्या समोर उभी. शालू ए शालू. मन वलिकलो. आता ओळखलं तुला. बाग क्रमांक 3 शाला क्रमांक 9 मोरेवाडी चिपलून शेत सगळं. म्हणजे तू परभणची शालू. शाळेतली. अगं काय होतीस तू आता कायच्या काय झालीस तू. अरे पेरणी व्हायच्या अगोदर कल्ला असता की शेतीला एवढा भाव येणार आहे ती सगळी शेती मी विकत घेतली असती वासाडे. मग आता घे ना विकत. नाही शालू नाही. का माझं लग्न झालं आता मला नाही लग्न करता येणार तुझ्या बरोबर. मग अरुण कदमचं पण झालंय लग्न. तो कसा जाऊ दे लय अजून करायचंय त्याच्यावर.
वेगळं रचायचंय त्याच्यावर स्किट. लग्न नाही झालंय पण तुम्ही शालू 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 करता म्हणून मुद्दाम आले. का नवऱ्यानं टाकली मला सोडून दिली तुमच्यामुळं. तुमच्या मुला म्हणजे जे मी स्किट केलं नाही त्याचा पेमेंट आपला असा झाला. अगं पण माझी काय चूक आहे त्याच्यात? तुम्ही टीव्ही मध्ये सगळं माझ्याकडे बघूनच बोलत होतात ना. ए नाही शालू, अगं मी कॅमेऱ्यात बघून हा गाणं हा बोलतो. पण मला दिसतं ना टीव्हीत दिसलं. माझं नाव काय? शालू. तुम्ही गाता काय? शालू. मी कुठले? चिपलूनची. तुम्ही कुठले? चिपलूनचा. मग माझ्या भावाला वाटलं चिपलून चिपलून शालू शालू यांचं काहीतरी चालू आहे. घरातून काढून दिली, हाकलून दिली मला. मी म्हणलं "अहो, काय समजली हो?" तर ते म्हणाले कायच्या काय समजली होती. अगं पण काय आहे हे जे चालू गाणं आहे ना आमची परंपरेचं गीत आहे. हे मी शेतात पण गातो का हे नाही? पण तेच म्हणाले लई परंपरा आहे तुमची शेतातली म्हणून. कोरोना लगीन शालू शालू गातीस कोरोना लगीन. अगं नाही ग, अगं तुला बोललो ना माझं ऑलरेडी लग्न झालंय, मला नाही करता येणार. माझ्या बरोबर लगीन करत नाही आणि ही इकडे बसली ना नटूक भावली. कोण नटूक भावली? ही तुमचं प्लॅटॉनिक का काय ते चालतं बरं. मी नाही चालू. ते तिकडनंच चालू झालेलं आहे. आता पतंग एवढा हवेत उडतो तर ढील द्यायला नको. नाही करणार लगीन. नाही. मग माझ्या प्रश्नांची काही उत्तर द्या. मग मी जाते. हा काही ठरलेलं नाही स्किट मध्ये. आता ठरलंय मला. आता आठवलंय नाही, नाही, नको. आता माझा just- पाठ नाहीये, just- माझा पाठ नाहीये. ऐकून तरी घ्या ना. प्लॅटॉनिक या शब्दाचा अर्थ काय ते आधी सांगा मला. इतके दिवस बोलतात. आता हसू नका तुम्ही. बर प्लॅटॉनिक शब्दात अल्फाबेट किती आहेत सांगा. इंग्लिश आज गावलायचा सोडणारच नाही. इंग्लिश बोलतोस ना. बोल काय ते तुझं इंग्लिश. दॅट इज फाय फर्टिलायझर दॅन ऑलवेज. आता माझं इंग्लिश बोलून दाखव. टेररिझम इज अ रॅडिकल अँड ॲक्सेलरेटेड डेव्हलपमेंट ऑफ आर्म स्ट्रगल विच मे लीड टू पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह कॉन्सिक्वेन्सेस डिपेंडिंग अपॉन द सिच्युएशन ऑफ कॉन्फ्लिक्च्युअलिटी बिटवीन व्हेरियस कंबाईन इंटरेस्ट. म्हण आज सोडणारच नाही. बरं हे म्हण. जवळजवळ 2 वर्षांच्या कर्मलोपानंतर पुन्हा स्वाध्यास सुरुवात करण्यापूर्वी ज्या जगत चालकाच्या कृपेने आजचा दिवस प्राप्त झाला त्याचे अंतःकरणपूर्वक स्मरण करणे हे आपले पहिले कर्तव्य आहे. म्हण. हसण्यासारखं काही नाही. अजून एक प्रश्न आहे माझ्या मनात. काय? मला ह्याचा अर्थ कळलेला नाही. 5वा सीझन आला तरी. व्हेनेवर यू कम ऑन द स्टेज ब्लडी यू ओन द स्टेज. हे काय आहे ते मला एकदा सांग ना. मला कळलं पाहिजे ना. कधी चान्स भेटत नाही ना असं समोर समोर इथं. ए बाय तुझ्या पाया पडतो. काय झालं? मुद्द्याचा काय तर बोल बघू. मला लगीन नाही करत तर सेल्फी तरी काढा ना माझ्या संग. आता माझी आवडती शालू म्हटलं सेल्फी काढ ना मी तुझ्या हा? बरोबर. काढणार. 1 मिनिट. आता तू आज गड्या पुण्याची तारीख ओ लवंगा निघाल बारीक. आज गड्या पुण्याची तारीख ओ लवंगा निघाल बारीक. कोण हा? ओळखलाव का? चेहरा बघा ओळखलाव. अहो, नाही बुवा. कोण आहे म्हणजे? तुमचाच आहे. हा माझा कसा काय? ए बाय माझा कसा काय? 17 डिसेंबर 2003 चिपलूणचं शेत आठवलं का काय? तुमचाच आहे. सेम टॅलेंट आहे. म्हणजे लहान मुलं कशी आधी जन्माला येतात, लोळतात, मग वळतात, मग रांगतात, मग चालतात, मग धावतात. हा जन्माला आला आणि पुढं 2 पाय आणि माग 2 पाय, पुढं 2 पाय आणि माग 2 पाय. म्हणजे तसं आमचं आडनाव परब आहे. हा. पण आम्ही ह्याला मोरेच म्हणतो. तुमचं आहे ना मोरेच. आणि सेम टॅलेंट आहे. काय? 3 वाक्य पाठ करून एक पण धड बोलत नाही. हा सामान आहे. ए हार कशासाठी मला ते अगोदर सांग. लगीन नाही का करायचंय? नाही ग नाही माझं लग्न झालेलं आहे. मी कसं लग्न करणार तुझ्या बरोबर? बायको गेली कुठं आहे? ती जरा बाहेर गावी गेलेली आहे. हाय चान्स तर करून टाकूया ना. नाही ते- आत मनात एकदम खोलवर आत मनात काय भावना आहे करावं की नाही नाही? मनात खूप वाटतंय का पण ते काय करणार ना मला तू सांग ना. करू. मी कुठं पण बोलणार नाही गावात. म्हणजे कुठं असं आपलं गुपित फोडायचं नाही. एकदम दत्तू कुठं बोलायचं नाही बरं का. नाही, कुठं बोलणार नाही नाही. ना. तुमचा संसार तो तुमचा बरं. आणि माझा संसार तो बी तुमचाच. कुठं बोलणार नाही. नाही नाही हा. हा चालेल. घे. दत्तू फोटो काढ बर का. अगं घुसमटलंय मी आताच एवढा घुसमटलाय पुढे काय होलं माझं.
काढले फोटो काढले कर दत्तू सगळीकडे व्हायरल. हा अरे तो व्हायरल करणार आहे फोटो. पण हे व्हायरल केलं तर माझ्या संसाराची वाट लागेल का तू बाय? हाय सेलिब्रिटी, तू बदनाम होणार. मी कसला बदनाम होईन? नाही, 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 मी हा? बदनाम होईन का? प्लीज असं नको करू. आता नाही, आता झालं लगीन बाबा. हा बघ, हवं तर ना तुला मी 500 रुपये देतो, पण तुझा तोंड बंद कर प्लीज. प्लीज बंद कर तोंड. अरे देवा, हिच्या अंगात आला वाटत. लावसटीन पकडला नव्हते. हे बाय इथं बस बस बस. कुठेतरी येताना झापटले असेल. बस 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 बाय माझी बस. नीट वलिक लाव काय? नाही बाय. चालू नाहीये. काय समजली? शैलेश आहे, शैलेश. शैलेश वलक लाव, शैलेश परब. कसाड्या शैलेश तू? मेल्या 3.5 वर्षांपूर्वी 350 रुपये घेतला होतास, दिलेस परत. ते 350 जे 500 घेतले व्याजा सकट. काय सांगतोस? ना म्हण. बघा वसड्याची अक्कल काय आहे ती. हा, ही साडी किती रुपयाची घेतली? 700, वीक 300 1000 झाले. अलंकार आणि मेकअप 1000. म्हणजे 2000 झाले. होय दो. वसाड्या 350 रुपये कमवण्यासाठी 2000 रुपये खर्च केलाय. ता माझा झालेला आहे, पण स्किट मीच लिहिलेला आहे, तो बी मलाच मिळणार आहे. बरोबर. ऍक्टिंगचा बी मलाच मिळणार आहे. वर 350 रुपये मलाच मिळणार आहेत, म्हणजे फायदा माझाच आहे. होय, फायदा याचाच आहे. मग? हे असं झाला, 5 चित्रपट लिहला, 2 चित्रपट दिग्दर्शित केला, तरी वसाडा अजून स्किटच करतो. क्या बात है. किती गोड दिसतो दादा. Thank you. मज्जा आली, मज्जा आली. सई. सुसाट परफॉर्मन्स. दर्शन, तू खूप सुंदर दिसतोयस, अतिशय सुंदर. मला तुला या वेशात बघायचं होतं आणि आज माझं स्वप्न पूर्ण झालं. मस्त लिहिलं होतं, सादरीकरण पण उत्तम. मोरे, यू रिअली ब्लडी ओन द स्टेज वेन यू कम. मस्त, मजा आली. प्रसादा. दर्शा, काही उंच प्रकृतीचे नट असतील किंवा आडव्या खांद्याचे नट असतील, आडव्या खांद्याचे म्हणजे माझ्यासारखे, ज्यांचा शोल्डर ब्रॉड आहे. उंच प्रवृत्तीचे म्हणजे तुझे उंच प्रकृतीचे म्हणजे तुझ्यासारखे, जे शिडशिडीत आहेत पण थोडं जास्त उंच आहेत, अशा प्रकृतीच्या पुरुष नटांना स्त्री भूमिका करणं फार अवघड असतं. फार अवघड असतं, कारण ते जरा जरी चुकलं तरी ते बिभत्सतेकडे झुकू शकतं. पण मुळातच तू हुशार असल्यामुळे तुला ती तलवारीची धार करेक्ट कळली आणि तू ती सदोदित इकडेच ठेवलीस, त्यामुळे ते कधीच कुठे बिभत्स किंवा वाईट वाटलं नाही. ते खूप सुंदर सुरेख असं तू मेंटेन केलंस, त्याबद्दल तुझ्याकरता टाळ. थँक्यू. आणि खरंच गोड दिसतोयस या साडीमध्ये. मोरे, वंडरफुल. एक स्वप्नरंजन आमचं झालं होतं की आईला अखेर शालू मिळाली, पण थोडा विरस झाला. हरकत नाही, पण वाट बघत राहा, शालू तुला मिळेलच. वाट बघत राहा. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच या परफॉर्मन्ससाठी. थँक्यू.